नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बघूया वडापाव कसा करायचा खमंग असा। तुम्ही उन्हाळाभर असा रस पोळ्या खाऊ खाऊ कंटाळला असाल, त्यासाठी घरगुती वडापाव मी तुम्हाला कसा करायचा ते दाखवते। त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। त्यात 5-6 मी मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, पुन्हा तळण्यासाठी मी 4-5 मिरच्या घेतल्या, अद्रकचे 2 कडे घेतले आणि अर्धा चमचा मी जिरे घेतले, लसूण घेतला, मीठ घेतले अर्धा चमचा आणि इथं आलू मी उकडून घेतले, 1 वाटी बेसन पीठ घेतले। चला तर मग आज लावूया वडापावसाठी मी पावन पळी तेल घेतलेलं आहे। आता आपण भाजी तयार करूया। आता आपली भाजी तयार झालेली आहे। भाजीला थंड होऊ देऊ, तोपर्यंत बेसन पीठ काढून घेऊया आपण। आता एका टोपल्यामध्ये काढून घेऊया। इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता मी आपण हे करू, इथे मी त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकत आहे। आता आपण त्याला मिक्स करून घेऊया। आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि असं हलवायचं चमच्याच्या साहाय्याने। अशा तऱ्हेने आपलं पीठ पाहिजे, एवढं पतलं। आपलं वड्याचं पीठ तयार झालं। आता आपण वडे बनवूया। वड्या करण्यासाठी आपल्याला कोणत्याही आकाराचा वडा तुम्ही करू शकता, छोटा मोठा। त्यासाठी तुम्ही गोल असं करू शकता किंवा चप्पट असं करू शकता। तर आपण आता अशा प्रकारे आपण बनवून घेणार आहोत। तेल आपल्याला जास्त कडक नाही करायचं, मीडियम ठेवायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे। आपल्याला मिरचीला मधोमध कट करून घ्यायचं थोडं थोडं, जेणेकरून मिरची अंगावरून येणार नाही आपल्याला।
मी मिरच्या फ्राय करून घेतल्या आणि थोडंसं मीठ टाकलं त्यावरून. आता आपण वड्या करायला लागूया. हे बघा, हे असं टाकायचंय आणि त्यावरून अशी अशी भाजी टाकायची आहे. त्याला उलटं पालटं करायचंय आपल्याला आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ते उचलून अलगदपणे असं सोडायचं आहे आणि त्यावरून हळू अशी भाजी बेसन पीठ सोडायचं आहे. दुसरा आपण वड्या करून घेणार आहोत. आपले वडे तयार झालेले आहेत. आपण मी दाखवते तुम्हाला. असे केसरी रंगाचे आहे तयार करून घ्यायचे आपल्याला. जास्त तळायचं नाहीये. आपल्याला वड्यासोबत खायला जी चटणी असते का ती मी तुम्हाला सांगणार आहे कशी करायची ते. असं चमच्याच्या साहाय्याने आपण पीठ सोडायचं आहे. कडक होत टाळायचं आहे खुशखुशीत असं. कडक होत टाळायचं आहे खुशखुशीत असं. हे बघा, अशा कलरचा केशरी कलरचा आपला तळून घ्यायचं आहे त्याला. हे आपल्याला आता मिक्सर मधून फिरून घ्यायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला ह्या चाकूच्या साहाय्याने असं मधोमध असं कट करायचं आहे त्याला. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावर चटणी टाकायची आहे. अशी कुरकुरीत अशी चटणी झालेली आहे आणि त्यावर असा वडा ठेवायचा आहे.
हे बघा, आपला वडापाव तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही वडा तयार करू शकता। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा। कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचं वडापाव कसा झाला ते। भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।